नमस्ते सर्वांना, मी वनिता. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. इथे मी बाजरीची आंबोळी बनवणार आहे. त्यासाठी मी इथे बाजरीचे पीठ घेतलेले आहे 1 वाटी. अर्धी वाटी घेतला मी रवा जाड असो किंवा बारीक असो तरीही चालेल. आणि इथे पाव वाटी मी पोहे घेतले, स्वच्छ असे पुसून घेतलेले आहे. चटणी बनवण्यासाठी मी इथे चटणीची डाळ घेतली, खोबरं घेतलेलं आहे, थोडीशी चिंच, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि आलं घेतले आणि मिक्सरला छान असं बारीक करून घ्यायचं. या ठिकाणी मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी हे बाजरीचं पीठ घालते, रवा आणि पोहे आणि मिक्सरला थोडंसं बारीक करून आधी घ्यायचं. या पिठामध्ये मी घालणार आहे 1 वाटी दही, याच वाटीने घेतलं 1 वाटी पाणी, चवीपुरतं मीठ टाकलं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. हे पुन्हा मिक्सरला बारीक करून छान असं बारीक करून घ्यायचं. इथे मी एका बाउलमध्ये काढून घेते. बॅटर छान असं तयार झालेलं आहे. अशा पद्धतीचं बॅटर पाहिजे. 5 मिनिटासाठी मी असं सेट होण्यासाठी ठेवते. आणि आता इथे चटणी बारीक करून घेते. चटणी पण या ठिकाणी छान अशी झालेली आहे. 5 मिनिटं झालेली आहेत. आता आम्ही काढून बघते. छान असं बॅटर तयार आहे. इनो घेतलेलं आहे मी, तर थोडंसं पाव चमच इनो घालते आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. डोशांचा मी तवा ठेवलेला आहे गॅसवर आणि तेल छान तव्याला लावून घेतलेलं आहे. तर आता आपण इथे आंबोळी बनवायची छान अशी. झाकण ठेवते, झाकण काढून घेते. छान अशी जाळी आलेली आहे. तर मी आता इथे पलटी करते. आणि इथून पण छान असं भाजून घ्यायचं. छान अशी आंबोळी तयार झालेली आहे आणि मी काढून घेते. दुसरी पण करूया. इथे मी दुसरी रेसिपी पण बनवणार आहे. आता उत्तप्पा बनवणार आहे. त्यासाठी मी इथे सर्व भाज्या अशा काही कट करून आणि किसून घेतलेल्या आहे. बीट घेतलेलं आहे किसून, गाजर, टोमॅटो, कांदा छान असं बारीक करून घेतलेलं आहे. आणि इथे मी कोबी घेतलेली आहे किसून. आता मी इथे घालते कांदा, कोबी, टोमॅटो,
गाजर, आणि बीट छान असं प्रेस करून घ्यायचं. बाजरीच्या पिठापासून छान अशा 2 रेसिपी तयार केलेल्या आहेत, आंबोळी आणि उत्तप्पा सोबत चटणी. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि पटकन सबस्क्राईब करा.